मंडळी नमस्कार. आपल्यासोबत आता आहेत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट यश राजे साळुंखे पाटील. यश दादा नमस्ते. निवडणूक शहराची सुरू आहे सांगोला नगर परिषदेची. तर एकूण वातावरण कसं आहे? कारण 2016ला आबांच्या जवळपास 7 जागा या शहरामध्ये निवडून आल्या होत्या. या वर्षीचा काय तुमचा विश्वास आहे? यावेळेस आपण पाहत असाल की शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि आमचा सर्व दीपक आबांचा पूर्ण गट ताकदीनिशीर ह्या नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. आणि आम्ही गेल्या 5 वर्ष आणि निवडणुका झाल्या नव्हत्या त्यात तो काळ 4 वर्षाचा प्रशासक होता त्यावेळेस. प्रशासकाचा काळ असा 9 वर्ष काळ आम्ही चांगल्या पद्धतीने आमच्या पूर्ण नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. अशाच पद्धतीने शहराच्या विकासासाठी पुढील काम कसं सुरू ठेवावं ह्या अनुषंगानं आम्ही निवडणुका ताकदीनिशीर लढवत आहोत. बरं, साधारण जे प्रचारात इथलं नियोजन आहे सगळं, तर या दृष्टीनं तुमचा काय रोल आहे आणि कसं रिस्पॉन्स कसा आहे शहरामध्ये? आता सध्या शहरामध्ये आपण पाहता सांगोला विकास आघाडीला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय मारुती आबा बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. आणि मी सुद्धा एक तरुण आहे, त्यामुळे मी तरुणांच्या प्रचारामध्ये सहभाग घेऊन आत्ताच मी वार्ड क्रमांक 3 मध्ये आमच्या उमेदवारांच्या रॅलीसाठी निघालो आहे. आणि जवळपास आता कडलास नाक्यावरती जवळपास एक 100 ते 150 तरुण त्या प्रचारासाठी थांबलेले आहेत. आपली ही बाईट झाली की मी लगेच तिकडं पुढील कार्यक्रमासाठी निघतो. शेवटचा प्रश्न दादा, शहरातले जे विविध प्रश्न आहेत, कारण प्रशासकाचा 4.5 वर्षाचा कार्यकाल होता, त्यामुळे काहीच कोणाला करता आलं नाही, कारण प्रशासन होतं नगर परिषदेवर. तर आता प्राधान्यानं जो अजेंडा ठरलेला आहे तिन्ही पक्षाचा, शेकाप असेल, भाजप असेल आणि आबा गट असेल, तर प्राधान्यानं कुठल्या कामावर भर राहील किंवा तुमच्या डोळ्यासमोरची साधारणतः प्रश्न काय, त्याचं सोल्युशन कसं असेल? आता शहरामध्ये आपण जर पाहत असाल तर काही ठिकाणची रस्त्याची परिस्थिती फार बिघडलेली आहे. ते प्रथमतः रस्ते आणि शहरात धूळ मुक्त आणि रस्ते व्यवस्थित असलेलं शहर कसं होईल त्या पद्धतीने आमची पहिली कामं राहतील. आणि त्याच्यानंतर शहराला कुठल्या कामांची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने सर्वजण एकत्रितपणे बसून विचार करून हा पुढचा निर्णय घेतला जाईल. ओके, धन्यवाद. तर मंडळी